नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल साबुदाणा बटाटा मिक्स थालीपीठं. तर त्यासाठी ना सगळ्यात पहिलं एक वाटी ना शाबू मी रात्रीच भिजत घातलेला होता. दुसऱ्या दिवशी छान असा शाबू भिजलेला होता, बघू शकता. त्यानंतर ना 2 उकडलेली बटाटे घेतल्यात, वरली साल काढून. त्यानंतर खिसणीनं खिसून घेतलेले आहेत. आता बटाटा खिसून झाल्यानंतर लगेचच ना या बटाट्यामध्ये आपल्याला शाबू घालून घ्यायचा आहे. शाबू घालून झाल्यानंतर इथं ना मी हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता. हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं ना एकत्रित करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स झालेलं आहे. तर आता ना याच्यामध्ये 1-2-3 चमचे ना भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट घालून चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून झाल्यानंतर छान असं ना गोळा तयार करून घ्यायचा. आता गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना आता आपण याचे थालीपीठं करायला घेऊया. तर आता इथं ना मी एक पोळीपाट घेतलेला आहे. त्याच्यावर ना आपली भाजीपाल्याची कॅरी बॅग असते ना, ती कॅरी बॅग ना मी कट करून घेतलेली आहे आणि ह्याला धुवून पुसून घेतलेली आहे. तर आता ही पोळीपाटावर कॅरी बॅग ठेवायची. त्यानंतर ना असं मीडियम साईजचा ना छोटासा गोळा घ्यायचा. त्यानंतर ना ह्या कॅरी बॅगवर ठेवून द्यायचं आणि ना थोडंसं ना प्रेस करून दाबून घ्यायचं. त्यानंतर वरून कॅरी बॅग घालायची आणि ना असं मुडपून छान असं ना पसरवून घ्यायचं. असं कॅरी बॅग घातल्यानं ना खाली थालीपीठ चिटकत नाही आणि ना थालीपीठाला ना चिराही पडत नाही. छान असं गोल व्यवस्थित होतं. त्यानंतर असं मस्त असं ना थापून घ्यायचं आहे. आता बघू शकता मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर आता मी पहिलंच ना गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करायला. तवाही छान असा गरम झालेला आहे. तर त्याला ना तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल टाकून झाल्यानंतर कॅरी बॅग काढायची आणि ना थालीपीठ कडला काढून घ्यायचं. थालीपीठ काढल्यानंतर सावकाश असं ना तव्यावर टाकून घ्यायचं आहे थालीपीठ. तर आता बघा मी ना तव्यावर थालीपीठ टाकून घेतलेलं आहे आणि ना आता याला 1 मिनिटभर ना चांगलं भाजू द्यायचं आहे. वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं. तुम्ही इथं ना बटर, तूप हेन वापरू शकता, पण मी तेलच घातलेलं आहे. तेल घालून घेतलं आणि 1 मिनिटभर चांगलं असं ना भाजू दिलं खरपूस असं. त्यानंतर ना लगेचच उलटण्याच्या साहाय्यानं ना ह्याला हळूच असं ना पलटी मारून घ्यायचं आहे. तर आता इथं मी पलटी मारून घेतलं. आता ना दुसऱ्या साईडने छान असं ना भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं आलटून पलटून छान असं ना आपलं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. मस्त असे आपले उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं भाजून घेतलं आणि आपले मस्त असे साबुदाणा बटाटा मिक्स उपवासाचे थाली